नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 11 ऑगस्ट 2021 वार बुधवार, तिथी तृतीया, विक्रम संवत 2078, शके संवत 1943 प्लव, पक्ष शुक्ल पक्ष, अमंता महिना श्रावण, पूर्णिमांत महिना श्रावण, चंद्र राशी सिंह, सूर्य राशी कर्क। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आपल्या स्वप्नांवर मेहनत घेतली की नशीब बदलायला वेळ लागत नाही। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। मंगळवारी अमरावती महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण आमसभा पार पडली। या आमसभेत नवाथे मल्टीप्लेक्स कॉम्प्लेक्सच्या विषयावर चांगलाच गोंधळ झाला। अमरावती महानगरपालिकेमध्ये आज विशेष सर्वसाधारण आमसभा घेण्यात आली। या सर्वसाधारण आमसभेमध्ये नवाते मल्टीप्लेक्स कॉम्प्लेक्सचा मुद्दा चांगलाच गाजला असून हा मुद्दा गेल्या 2004 पासून मनपामध्ये सुरू असताना हा मुद्दा मनपा विरोधी पक्षनेता यांनी उचलून धरला की या मुद्द्यावर सर्वांची मतं घेऊन बहुमताने पारित करावा। मात्र नवाते मल्टीप्लेक्स कॉम्प्लेक्सचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे। यावर सभागृहात अनेक नगरसेवकांनी आपली मते मांडली। आजच्या सभेमध्ये जे सत्ताधारी BJP यांनी जो मल्टीप्लेक्स याची PMC ची टेंडर प्रोसिजरचा जो निर्णय घेतला तो एकदम चुकीचा निर्णय आहे। कारण आजची विशेष आमसभा उत्पन्न वाढीच्या याच्यावर बोलवण्यात आली होती, पण उत्पन्न वाढीचं कोणतंही त्यांनी चर्चा केली नाही। 5 मार्केटचं उत्पन्न वाढीचा होता, केबलपासून खूप पैसे मिळतात, ते चर्चा न करता PMC नियुक्तीमध्येही त्यांचा जास्त म्हणजे झुकतं माप दिसलं आहे। आमचं म्हणणं एकच होतं की PMC नियुक्तीच्या याच्यात ते 2004मध्ये जेव्हा हे मल्टीप्लेक्सचा विषय आला त्यावेळेसची परिस्थिती आताची आज 16 वर्षानंतर, तो धोरणात्मक 16 वर्षानंतर त्याची रेट वाढले, सगळी सिच्युएशन बदलली, म्हणून धोरणात्मक विषय म्हणून तो आमसभेत आला। गोपाल धर्माडे जे स्थायीचे सदस्य आहे त्यांनी हा विषय आमसभेमध्ये आणण्यासाठी स्थायी समितीमध्ये त्यांनी तो विषय उचलला। त्याच्यानंतर काय झालं की आमचं एकच म्हणणं होतं की धोरणात्मक विषय आहे, हे आजची सभा ऑनलाईन आहे। आज ऑनलाईन एकही सदस्य बोललं नाही, सगळे म्हणजे जे मोजके 10-15 सदस्य होते हेच बोलले आहे। धोरणात्मक विषय, ज्या जागेची किंमत 2004मध्ये 2, 3, 4, 5 कोटी होती त्या जागेची किंमत आज 90 ते 100 कोटी रुपये आहे। एवढा मोठा प्रोजेक्ट
त्याच्यावर काय करायचा प्रत्येक सदस्याचा अधिकार होता त्याच्यावर बोलण्याचा. पण यांनी ते एकतर्फी निर्णय घेतलेला आहे, म्हणून आमचा याला विरोध आहे. आमची एकच मागणी आहे की हा विषय प्रशासनाने मंजूर करू नये, कारण हा अल्पमतचा निर्णय आहे. सभागृहामध्ये सभापतीला कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार सभागृहाच्या बहुमत सदस्यांचं मत घेतल्यानंतरच घेण्याचा अधिकार आहे. यांनी तो अल्पमतमध्ये असताना म्हणजे मोजक्या 8-10 सदस्यांचं मत घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे, म्हणून आमचा याला विरोध आहे. आम्ही आता या विषयावर मतदानाची मागणी करत आहे. येणाऱ्या आमसभेत हा विषय परत येणाऱ्या 17 तारखेच्या आमसभेमध्ये हा विषय उचलण्यात येणार. आज स्पेशल आमसभा उत्पन्नाच्या संदर्भातली आज आम्ही बोलावली होती आणि यामध्ये मल्टिप्लेक्सच्या संदर्भातला तो विषय होता की नवा ते मल्टिप्लेक्स बांधकाम व्हावं आणि त्या संदर्भातली PMC नियुक्त करण्यासंदर्भातली की ती कशा प्रकारचा मल्टिप्लेक्स असावं, ती BOTवर असावं की PPPवर असावं की स्वतः मनपानी ते बांधकाम करावं, असं सगळी चर्चा करण्यासाठी त्या संदर्भात DPR तयार करायसाठी म्हणून PMC नियुक्त करण्याच्या संदर्भातला आजचा निर्णय होता. गेले 3 आमसभा हा विषय येतो आहे आणि विरोधी पक्षांची आडमुठी धोरणामुळे आम्ही हा त्यांच्यासोबत घेऊन हा निर्णय करावा म्हणून आम्ही 3 आमसभा या संदर्भात थांबलो होतो. पण आज असं लक्षात आलं की विकासाच्या संदर्भात मनपाचं उत्पन्न वाढलं पाहिजे या संदर्भामध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही आमच्यापेक्षा एकदम विरुद्ध आहे. आम्ही हा जे PMC नियुक्तीचा निर्णय केला होता हा निर्णय हायकोर्टाच्या गाईडलाईनवर केला. हायकोर्टाने निर्णय दिला की तुम्ही या संदर्भातली टेंडर प्रक्रिया करा म्हणून आणि त्या हायकोर्टाच्या गाईडलाईनवर आम्ही काम करतो. जो कोणी कंत्राटदार होता तो सुप्रीम कोर्टात गेला, पण सुप्रीम कोर्टात स्टे मिळाला नाही आणि म्हणून स्टे मिळाला नाही आणि हायकोर्टाचा निर्णय हा लागू राहतो आणि त्याच्या आधारावर आम्ही टेंडर प्रक्रिया केली असताना पहिल्यांदा त्यांनी आणलं की बाबा न्यायप्रविष्ट आहे म्हणून तो विषय करू नका. ज्यावेळी लॉ ऑफिसरनी सांगितलं आहे की न्यायप्रविष्ट जरी आहे तरी स्टे नाही आहे, स्थगनादेश नाही आहे, आपण तो करू शकतो कारण की हायकोर्टाचा निर्णय लागू आहे. मग त्यांनी असं म्हटलं की नाही त्याच्यावर रुलिंग करावं, त्याच्यावर आपलं मत मांडावं. आयुक्तांनी मत मांडलं की हा जो विषय आला हा कायद्याने आलेला आहे, कुठेही कायद्याचा उपमर्द करण्यात आलेला नाही आहे. मग त्यांनी असं सांगितलं की बा असं जर केलं तर कंटेम्प्ट होईल, आम्हाला जेल होईल. आणि सांगितलं की बा असा कंटेम्प्ट होत नाही कारण की स्थगनादेश नाही. आणि ज्यावेळी समजा जर आम्ही याच्यावर टेंडर प्रोसेस केली नसती तर हेच विरोधी पक्षांनी म्हणलं असतं की 2 वर्षापासून निर्णय झाला टेंडर प्रक्रिया करा, तुम्ही टेंडर का नाही केलं. आणि म्हणून या संदर्भातलं विरोधी पक्षाची भूमिका ही जवळ निवडणूक आली आहे आणि म्हणून सत्ताधारी पक्षांना कसं थांबवता येईल, उत्पन्न वाढीसाठी कसं रोखता येईल या संदर्भातला हा प्रयत्न करतात आहे. अतिशय निंदनीय प्रयत्न आहे आणि म्हणून अक्रस्ताळेपणा विरोधी पक्ष करतो आहे. आणि आज त्या संदर्भातला आम्ही निर्णय केला की PMCची नियुक्तीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पुढे करावी, म्हणजे सुरू करावी. आणि PMC नियुक्त झाल्यावर बरं PMCचं जी आम्ही जाहिरात काढली त्यात लिहिलं आहे की सदर प्रकरण हे सुप्रीम कोर्टामध्ये न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे आम्ही कुठेच लपून ठेवलं नाही, प्रशासनाने कुठेच लपून ठेवलेलं नाही. आणि म्हणून ज्यावेळी लक्षात असं आलं की आता हा निर्णय होतो आहे आणि म्हणून विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. हे आमसभा पुढे चालू न देण्यासाठी म्हणून त्यांनी नाही ते प्रकरणं केली. शेवटी आम्ही निर्णय केला की PMCची प्रक्रिया पुढे चालू ठेवावी आणि PMC प्रक्रिया नियुक्त झाल्यावर त्यांनी एक अहवाल तयार करावा, DPR तयार करावा आणि तो DPR आमसभेसमोर आणावा. या संदर्भातले तशा प्रकारचे निर्देश माननीय सभापतींनी दिलेले आहेत आणि म्हणून या कृत्याचा विरोधी पक्षाच्या वागण्याचा आम्ही आज तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो. हा विषय निकाली निघालेला आहे. आता हा विषय नाही, उर्वरित जे विषय आहेत त्या विषयावर आम्ही चर्चा करू आणि त्यांना तर उर्वरित विषयावर पण चर्चा करायची नव्हती. हा विषय महत्त्वाचा आहे की उत्पन्न वाढूच नाही या संदर्भामध्ये ही भूमिका त्यांची आहे. सभा या ठिकाणी बोलावली होती आणि यामध्ये प्रामुख्याने 3 विषय उत्पन्न वाढीचे होते. नवाथेमधलं जे गेल्या 16-17 वर्षापासूनचा जो पेंडिंग मल्टिप्लेक्सचा विषय होता तो एक विषय होता. त्यानंतर जे महानगरपालिकेचे BOT तत्वावर जे दुकानं बांधले होते, कॉम्प्लेक्स बांधला होता त्याच्या भाडेवाढीचा आणि मुदतवाढीचा विषय होता. आणि तिसरा ज्या
फायबर केबल ऑप्टिकल ज्या टाकायच्या असतात आणि त्यामधून जे खोदकाम होते त्या खोदकामाच्या संदर्भामध्ये नवीन दराला मंजुरी द्यायची होती. हे तीनही विषय आर्थिक उत्पन्नापैकी होते आणि सर्वप्रथम आज नवाथेच्या मल्टिप्लेक्सवर चर्चा सुरू झाली आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे किंवा नाही आहे या संदर्भात जवळपास 3-3.5 तास चर्चा झाली आणि प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण माहिती सभागृहामध्ये ठेवली होती आणि कोर्टाच्या अधीन राहून आम्हाला PMCची फक्त नियुक्ती करायची होती. PMCची नियुक्ती झाल्यानंतर त्या संदर्भातलं फायनान्शियल बाबी तपासून नंतर ते बांधकाम करण्यासंदर्भाचं टेंडर हे PMC नियुक्त झाल्यानंतर करायचं होतं. त्यामुळे सर्वांचा आग्रह होता, उत्पन्न वाढीचा विषय होता म्हणून PMCला मान्यता द्यावी. या संदर्भात 2004मध्येच धोरण पक्क झालं होतं की हे BOT तत्वावर बांधावं. परंतु सभागृहामधली जी चर्चा हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे की नाही आहे या संदर्भात आयुक्तांनी जेव्हा हे क्लिअर केलं तेव्हा क्लिअर झालं होतं की हे प्रकरण आपल्याला पुढे नेता येते. परंतु सभागृहामध्ये चर्चा खूप लांबली आणि त्यामुळे उत्पन्न वाढीचा विषय असल्यामुळे आम्ही PMCला मान्यता दिली. शहरातील चौधरी चौक परिसरात फेरीवाल्यांनी अनेक दिवसांपासून अतिक्रमण केले आहेत. परिसरातील नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी देखील दाखल केल्या आहेत. अतिक्रमण विभागाने अनेकदा कारवाई करून देखील येथील अतिक्रमण हटण्याचे नावच घेत नाही. अमरावती महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने सोमवारी चौधरी चौक ते मुसिकॉल मिल मार्गावरील फेरीवाल्यांवर कारवाई मोहीम राबविण्यात आली होती. या कारवाई दरम्यान काही फेरीवाल्यांनी कारवाईला विरोध दर्शवित आपली गाडी स्वतःहून पलटवून गाडीवरील माल रस्त्यावर फेकून दिला होता. हे झाल्यानंतर देखील फेरीवाले या कारवाईला न भिता पुन्हा या मार्गावर व्यवसाय करू लागले होते. ही माहिती मनपा अतिक्रमण विभागाला मिळाली असता मंगळवारी मनपा अतिक्रमण विभाग आपल्या पथकासह चौधरी चौक येथे पोहोचले असता येथे हातगाडी चालकांची एकच धावपळ झाली होती. मनपा अतिक्रमण विभागाने या हातगाडी चालकांचा मोसी कॉल मिलपर्यंत पाठलाग केला, मात्र हातगाडी चालक रस्त्यांनी पळून गेले होते. गाडी नको रुकाव. अमरावती मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने होणारी कारवाई थांबवून फुटपाथ विक्रेत्यांना हॉकर्स झोन देण्याच्या मागणीसाठी टिपू सुलतान संघटनाच्या वतीने मनपायुक्तांना निवेदन देण्यात आले. शहर अध्यक्ष आज का मुद्दा ये है कि कल जो सब्जी वालों की गाड़ियाँ पलटाई है, ये कुछ सब्जी वालों ने पलटाई है, इस वजह से वो तंग आ गए हैं अतिक्रमण से, इतने परेशान आ गए अतिक्रमण से कि इनकी गाड़ी रोज़ 3-4 गाड़ियाँ अतिक्रमण आगे लेके आते हैं और तोड़ के लाके देते हैं और इन पर दंड भी बैठता है, तराजू पाड़े इनकी हर चीज़ ले आते हैं. हाँ, इनकी गलती है, थोड़ी बहुत से अतिक्रमण करते हैं तो उनका काम अच्छे से समझाना, ना कि इनको तकलीफ देना, क्योंकि सब गरीब घर से है, सब्जी जितने भी है सब बच्चे गरीब घर से हैं तो अच्छे घर से नहीं है. लॉकडाउन का माहौल है
मानता हूँ मैं प्रशासन को लॉकडाउन में कोरोना काल में तकलीफ हुई है, लेकिन प्रशासन अपनी तकलीफ को गरीबों पर ना थोपे। इस वजह हम चाहते हैं कि सब्जी वालों को थोड़ी छूट दे। बाकी हमारी कोई मकसद नहीं है, बस यही मकसद हमारा सब्जी वालों को थोड़ी छूट दे। अमरावती शहर के सब्जी वालों को थोड़ी छूट दे बस। अमरावती विभागाअंतर्गत एसटी महामंडळात सेवापूर्ण प्रशिक्षण पूर्ण झालेल्या 162 उमेदवारांना अजूनपर्यंत नियुक्ती न मिळाल्याने या उमेदवारांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना नियमित सेवेत समावेश करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। सरळ सेवा भरती 2019 महाराष्ट्र परिवहन मंडळ अमरावती विभागातर्फे सेवापूर्व प्रशिक्षण पूर्ण झालेल्या 162 उमेदवारांना नियमित सेवेमध्ये अजूनही समाविष्ट केले नसल्याने आज जिल्ह्यातील उमेदवारांनी अमरावती जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे। या निवेदनात त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत। लोकांचं एसटी महामंडळामध्ये नियुक्ती रखडलेली आहे। आम्ही जिल्हाधिकारी मॅडम मार्फत निवेदन दिलेलं आहे। श्री माननीय विभाग नियंत्रक गबने साहेब हे आम्हाला उडवाउडीची उत्तरे देत आहेत। आम्ही वारंवार त्यांना निवेदन देऊनसुद्धा आज कुठल्याही प्रकारे त्यांनी कारवाई केलेली नाही। त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेलो आहोत। 165 लोक हे अजूनही प्रतीक्षेत आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारे नियुक्ती आदेश मिळालेले नाही। आमची महाराष्ट्र सरकारला जिल्हाधिकारी मॅडम मार्फत एक आदराची विनंती आहे की आम्ही सर्व शेतकरी बांधव कामधंदे सोडून सर्व इथे जमलेलो आहोत अशासाठी की आम्हाला आज उद्या नियुक्ती मिळेल व आमचा घर संसार चालेल असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। महाराष्ट्र परिवहन मंडळ सरळ सेवा भरती 2019ला अमरावती विभागामध्ये आमची अंतिम निवड होऊन चालक तथा वाहक पदाचे सेवापूर्व प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांना अद्यापही नियुक्त्या मिळालेल्या नाहीत। गेल्या 2 वर्षांपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ते बेरोजगार झाले आहेत। त्यांच्या हाताला कुठेही काम नाही, त्यामुळे आमची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली आहे। अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाची उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर आहे। जबाबदारीमुळे ते सर्व फार मानसिक तणावातून जात आहे। अशी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना येत्या 15 ऑगस्ट 2021 पर्यंत महाराष्ट्र परिवहन मंडळ अमरावती विभागामध्ये नियमित सेवेमध्ये रुजू करून नियुक्त्या द्याव्यात व त्यांना न्याय मिळवून द्यावा, असे चांदूर बाजार येथील सुयोग गोरले यांनी या निवेदनात म्हटले आहे। राजापेठ भुयारी मार्ग येथे राजापेठ वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या तारामाता मंदिर येथे दर्शनाला जाण्याकरिता स्कायवॉकची निर्मिती व उड्डाण पुलावरील अपघातास नियंत्रण देणाऱ्या तांत्रिक त्रुटी ताबडतोब दूर करण्याच्या मागणीकरिता राजापेठ परिसरातील नागरिकांनी 14 ऑगस्ट रोजी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे। रेल्वे फाटक येथे अनेक वर्षापासून भुयारी मार्गाचं निर्माण कार्य सुरू आहे, परंतु निर्माण कार्य करत असताना राजापेठमध्ये ऐतिहासिक जे तारामाताचं मंदिर आहे, साई मंदिर आहे आणि हनुमान मंदिर आहे, जिथे हजारो लोक रोज दर्शनाला जात असतात, पूजापाठला जात असतात। त्यांनी त्या मंदिराची जाण्याचे जे मार्ग जाण्या येण्याचा मार्ग तो बंद करून टाकला। त्या बंदमुळे काय झालं की त्या भागातले जे रहिवासी आहे त्यांना ती अडचण निर्माण झाली। त्यांना त्या म्हणजे त्यांच्या भावना दुखायला गेलं म्हटलं तर चालते। दुसरं म्हणजे काय झालं की राजापेठचे 70% जो भाग आहे राजापेठच्या आतमधला, त्यांच्या त्या समोर ते भुयारी मार्ग एक मोठी भिंत निर्माण करण्यात आली, त्यामुळे त्यांचं येणं जाणंच बंद झालं तिकडून। आता त्यांना यावं लागलं तसं दुरून फिरून यावं लागलं। म्हणून आमची मनपा आयुक्तांना एकदा प्रत्यक्ष आम्ही दाखवलं तो स्पॉट आणि त्यांना सांगितलं की येथे बा तुम्ही स्कायवॉकची व्यवस्था करा, म्हणून पायदळ लोक जाऊन दर्शनाला जाऊ शकेल आणि येऊ शकेल। दुसरी आमची मागणी आहे की ते भुयारी मार्गामध्ये काही अनेक टेक्निकल प्रॉब्लेम आहे। त्या टेक्निकल प्रॉब्लेमचे अनेक जे त्रुट्या त्याच्यामुळे भविष्यात मोठे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून आधी मनपा प्रशासनाने आणि जे प्रोजेक्ट अधिकारी आहे त्यांनी त्या त्रुट्या दूर करावं, तेव्हा तो लोकांसाठी मार्ग सुरू करण्यात यावं। आणि यासाठी या मागणीसाठी आम्ही येणाऱ्या 14 तारखेला राजापेठ येथे रस्ता रोको धरणं आंदोलन करणार आहोत। सोबतच तारामाता मंदिरच्या तिथे एक मोठी महापूजा करून उद्घाटन करणाऱ्या महानगरपालिकांना सर्व लोकांना सद्बुद्धी देऊ आणि भविष्यात येथे कोणती दुर्घटना होऊ नये यासाठी आम्ही देवाला साकडं घालू। जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी मंगळवारी मेळघाटचा दौरा करत तेथील उपोषणाचा आढावा घेतला। पवनीत कौर यांनी स्वतः उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांशी संवाद देखील साधला व त्यानंतर नवसंजीवनीची बैठक घेतली।
मेळघाटात पावसाळ्यात कुपोषणाची वाढती समस्या पाहता जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज मेळघाट गाठले आणि येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन स्थानिक प्रशासनाच्या विविध समस्यांचा आढावा घेतला आणि रुग्णांशी संवादही साधला। येथे आरोग्य सुविधाबाबत जिल्हाधिकारी पवनीत कौर उपस्थित डॉक्टरांशी चर्चा केली। आरोग्य सुविधांच्या संदर्भात कुपोषणाविषयी माहिती मिळवली। आज नवसंजीवनीची बैठक धारणीमध्ये असल्याने जिल्हाधिकारी पवनीत कौर मेळघाटात दौऱ्यावर असल्याची बातमी सूत्रांकडून प्राप्त झाली। जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली आणि येथील जनतेला दिलेल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा आढावाही घेतला। यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे, तहसीलदार अतुल पटोळे, जिल्हा रुग्णालयाची डॉक्टर रेखा गजरवाल, डॉक्टर दयाराम जावडकर सर्व डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते। शकील अहमद, धारणी। मेळघाटातील जंगल सुरक्षिततेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून देखील जंगल सुरक्षाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। मेळघाटच्या जंगलातून आजही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व डिंक चोरीच्या घटना समोर येत आहे। शासनाकडून जंगलाच्या संरक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे, परंतु आजही जंगलामध्ये झालेल्या नुकसानीबाबत वनप्रेमींमध्ये चर्चा आहे की जंगलाचे संरक्षण आजही केले जात नाही। नुकतेच आमच्या प्रतिनिधीने धुळघाटच्या जंगलाची पाहणी केली व या क्षेत्रास भेट दिली असता हे समोर आले की झाडे तोडण्याची प्रक्रिया आजही सुरू आहे। मध्य प्रदेश सीमेवरील धुळघाट परिसराचा समावेश असल्यामुळे येथील डिंक तस्कर मजुरांना आमिष दाखवून सालईच्या झाडांमधून डिंक काढण्यासाठी कामावर लावत आहे। वन प्रशासन नेहमी डिंक तस्करीबाबत सावध राहत असते, परंतु आजही मध्य प्रदेशचे तस्कर जंगलातील डिंक काढून जंगलात शेकडो सालाईची झाडे नष्ट करून तस्करी करीत आहे। वन विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वनप्रेमींकडून केली जात आहे। शकील अहमद, धारणी। वाथोडा म्हैसपूर रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे। या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने मंगळवारी या रस्त्याच्या कामाच्या मागणीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाथोडा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। वाठोडा शुक्लेश्वर म्हैसपूर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीकरिता माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष संतोष महात्मे, पुष्कर निमकर, रवी बुरघाटे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांसमोर ठेवला होता। बरोबर आहे, विषय संपला। पंतप्रधान ग्राम सडक योजना ही संपली, मालकी हक्क मूळ कोणाचा आहे? बरोबर, तर मग जिल्हा परिषदने त्याच्यावर काय नियोजन केलं हा सगळ्यात महत्त्वाचा बेसिक मुद्दा आहे। मला म्हणायचं आहे की तुम्ही 30-54 मधून त्याच्यानंतर आता जसा तुम्ही एक रस्ता हा 30-54 मधून टाकला, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संतत भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ऐसा कैसा होत नाही, बोले शिवरात नाही। ऐसा कैसा होत नाही, बोले शिवरात नाही। ऐसा कैसा रोड होत नाही, बोले शिवरात नाही। बढ़ो, ऐसा रोड होत नाही, बोले शिवरात नाही। अखेर अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांसमोर आपले घुटणे टेकविले। अखेर वाठोडा म्हैसपूर रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे आणि रास्ता नूतनीकरणाच्या कामाचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी आश्वासन दिलेत।
मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व गावकरी यावेळी उपस्थित होते. अकोल्याच्या जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी मंगळवारी सेंट्रल जेलला सरप्राईज भेट दिली. या भेटीत त्यांच्या जेलच्या विविध भागाची पाहणी करत सेंट्रल जेलचा आढावा घेतला. सन 1872 रोजी स्थापन झालेल्या अकोल्यातील सेंट्रल जेलला अकोल्याच्या जिल्हाधिकारी यांनी सरप्राईज भेट देऊन जेलमधील कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी कैद्याच्या जेवणाची व्यवस्था, त्यांना दिले जाणारे जेवण व त्यांचे वजन, धान्य भंडार, बंदिवानांची पाण्याची व्यवस्था, आरोग्यविषयक भेट, मनोरंजन कक्ष व महिला बंदी सरप्राईज भेटीसाठी जेल प्रशासनाने विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी सेंट्रल जेलला भेट दिली आहे. जेलमध्ये विविध गुन्ह्यात सजा झालेले 441 बंदिवान असून त्यात 31 महिलांचा समावेश आहे. शेतीलाही पाहणी केली. 53 एकर परिसर असलेल्या जेलमध्ये विविध ब्रेकर आहेत. शेती आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्वार्टर आहे, त्यांची पाहणी अरोरा यांनी केली. 149 वर्ष झालेल्या जेल अनेक ठिकाणी जीर्ण झाली आहे. भिंतींना डागडुजी केलेली आहे. जेलप्रमाणेच कर्मचाऱ्यांचे वसतिगृह पुनर्निर्माण करण्याचीही गरज आहे. या सगळ्यांचा धावता आढावा अरोरा यांनी घेतला. काही ठिकाणी दुरुस्तीची गरज असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्ताव पाठवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. एक नजर अन्य महत्त्वाच्या घटनांवर. दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील गांधी चौकात ग्रामपंचायत समोर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदीप वडतकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील ग्रामस्थांच्या अनेक वर्षापासून रखडलेल्या समस्यांसाठी आंदोलन केले. यात प्रामुख्याने इटकी रस्ता, लेंडी नाल्यावरील पूल, वीज वितरण कंपनीच्या अनेक समस्या, मजिप्रा येवदा गावातील पिण्याच्या टाकी, मगरा रोहेओ व घरकुल योजना मस्टरबाबत व ग्रामपंचायतीचा मनमानी भोंगड कारभार या विषयावर लक्ष केंद्रित करत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व जे उपस्थित नव्हते त्यांच्या प्रतिनिधींना जाब विचारला. यामध्ये काहींनी समाधानकारक उत्तर दिले तर काही अधिकारी यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. यामध्ये येवदा ग्रामपंचायतीचे गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी हे आंदोलनाची माहिती असून सुद्धा आलेच नाही. यावरून येवदा ग्रामपंचायतीचा कारभार किती पट योग्य आहे हे दिसून येते. याच ठिकाणी आंदोलनाकडे पाठ फिरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नायब तहसीलदार कृष्णा गाडेकर यांच्याकडे केली. माझं नाव प्रदीप वडतकर, प्रहार जिल्हा संपर्क प्रमुख अमरावती. येवदा गावातील विविध समस्यांच्या बाबत मी गेल्या 2 महिन्यापासून या संबंधित विभागाकडे, उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र विद्युत मंडळ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महसूल विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार केला. सदरील याची कोणत्या दखल न घेतल्यामुळं आज क्रांतिदिनी
येवदा ग्रामपंचायतच्या चौकात प्रहार जनशक्ती पक्षाच्या व गावकऱ्यांच्या वतीनं भव्य आंदोलन करण्यात आलं आणि आंदोलनस्थळी संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित राहून त्यांनी सुद्धा मोर्चामध्ये असणाऱ्या जनतेला संबोधित केलं आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी त्या ठिकाणी दिले. आणि काही समस्या अशा आहेत की काही समस्या सोडवल्या गेल्या, काही समस्या सोडवल्या गेल्या नाहीत. ज्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत त्या संदर्भामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं व गावकऱ्यांच्या वतीनं यापुढील काही दिवसात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्या मोर्चाच्या ठिकाणी, आंदोलनाच्या ठिकाणी मी प्रहार संघटनेच्या वतीने दिला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमरावती शहरात भरपूर पेट्रोल पंपावर सुविधा नसल्याने नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये पेट्रोल भरणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मोफत हवा बऱ्याच पेट्रोल पंपावर उपलब्ध नाही, मोफत पिण्याचे पाणी, टॉयलेट सुविधा, नागरिकांना काही तक्रार असेल तर दर्शनी भागावर दिसेल अशा ठिकाणी तक्रार वही ठेवायला पाहिजे. कुठेच असे तक्रार वही ठेवला जात नाही व नागरिकांना तक्रार वही मागितल्यास टाळाटाळ केली जाते. पेट्रोल पंप चालू असल्याची तसेच बंद असल्याची वेळ दर्शनी भागावर लावलेले आढळत नाही. प्रथमोपचार पेटीची व्यवस्था कुठल्याच पेट्रोल पंपावर आढळत नाही. तेलाच्या रोज कमी जास्त होण्याच्या किमती दर्शनी भागावर लावल्या जात नाही. फायर उपकरणाची एक्सपायरी डेट निघून गेल्यावरही तसेच तेथे उपलब्ध आहे, काही ठिकाणी ते सुद्धा उपलब्ध नाही. अमरावती जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे. निवेदन या संदर्भात आहे, आपल्या इकडे महाराष्ट्रात एक प्रथा आहे की कुठलीही घटना घडल्यानंतर आपण त्याच्यावर उपाययोजना शोधतो. तर पुण्यामध्ये कोचिंग क्लासेसमध्ये आग लागली होती, त्यानंतर सर्व महाराष्ट्रात कोचिंग क्लासेसचे फायर ऑडिट करण्यात आले आणि सगळ्यांना अग्निशामक दलाचे जे काही उपकरणं आहे वगैरे सगळ्या गोष्टी लावायला लावल्या. तर त्याचप्रमाणे आपल्या इकडे अमरावतीमध्ये विविध ठिकाणी पेट्रोल पंप आहे. जे सगळ्यात जास्त संख्येमध्ये पेट्रोल पंप शहरामध्ये आहे आणि शहरामध्ये असलेल्या पेट्रोल पंपवर कुठल्याच प्रकारच्या सुविधा नाही आहे. आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे इथे कुठल्याच पंपाचं फायर ऑडिट झालेलं नाही आहे. उद्या जर एखादी घटना एखाद्या पंपावर घडली तर आपल्याला परत पूर्ण महाराष्ट्रात याच्यावर उपाययोजना सुरू करावं लागते. त्यासाठी आम्ही आज एक निवेदन दिलं आहे की पेट्रोल पंपावर असणाऱ्या असुविधा, ज्यात फर्स्ट एड बॉक्स असेल किंवा फायर ब्रिगेडची उपकरणं असतील किंवा त्या बकेट असतात ज्याच्यात वाळू भरली असते आग बुजवायसाठी, असं काही आहे. लेडीज टॉयलेट आहे. त्यानंतर अजून दर्शनीय भागात पेट्रोलचे दर लावलेले जे बोर्ड आहे ते असायला पाहिजे, ते नाही आहेत. पेट्रोल पंप सुरू होण्याची वेळ, बंद होण्याची वेळ याचेसुद्धा बोर्ड लावले पाहिजे. अशा कुठल्या सुविधा आणि हवा भरायची सुद्धा सुविधा बऱ्याच पेट्रोल पंपवर नाही. हवा पाणी हे फ्री भेटायला पाहिजे पेट्रोल पंपकडून, हे मिळत नाही आहे. या सर्व बाबतीबद्दल आम्ही एक निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेलं आहे. लवकर त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांनी दिलेलं आहे. धन्यवाद. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तेथे वाळूच्या बकेट भरपूर ठिकाणी उपलब्ध नाही. पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय नियमानुसार या सुविधा पेट्रोल पंपावर चालकाला देणे अनिवार्य आहे. तरीही काही पेट्रोल पंप चालक मनमानी कारभार करून नागरिकांना या सुविधा देत नाही. हे अत्यंत चुकीचे असून नागरिकांना त्यांच्या मिळालेल्या हक्कापासून वंचित ठेवला जात आहे. या सर्व मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जो ओबीसी समाज के लोगों को न्याय देने के लिए ओबीसी बिल लाया, उसका मैं स्वागत करती हूं तथा महाराष्ट्र के सभी ओबीसी समाज के तरफ से पंतप्रधान जी का आभार व्यक्त करती हूं. हमेशा महाराष्ट्र में पिछले 2 वर्षों से कुछ भी चीज़ अगर गलत होती है तो बोलते हैं ना, बच्चों की तरह बड़ों पे उंगली दिखाते हैं कि अगर ये नहीं हुआ तो ये केंद्र सरकार ने नहीं किया, अच्छा हुआ तो मैंने किया, मुझे अप्रिशिएट करे, अगर बुरा होता है तो केंद्र सरकार ने किया. ये तरीके से पिछले 2 सालों से हमारे महाराष्ट्र में चलते आया है. और जिस तरीके से ओबीसी समाज के लोगों को आरक्षण नहीं मिल रहा था, परंतु आज केंद्र सरकार द्वारा ऐतिहासिक निर्णय लिया गया और उसकी जितनी प्रशंसा की जाए उतनी ही कम है. और उस बिल के माध्यम से ओबीसी समाज के साथ साथ मराठा और धनगर समाज के लोगों को भी अधिकार और न्याय मिलेगा. महाराष्ट्र के सभी ओबीसी समाज के लोगों को शिक्षण और नौकरी
शिक्षण और नौकरी में ओबीसी आरक्षण मिलने के बाद सभी सुविधाएं मिलेंगी तथा उसके जल्द से जल्द लाभ मिलने के लिए मैं इस सदन के माध्यम से महाराष्ट्र सरकार को और महाराष्ट्र के मुख्यमंत्री को आग्रह विनंती करूंगी कि 2 दिन का स्पेशल अधिवेशन बुला के इस बिल के ऊपर चर्चा करके ओबीसी समाज को न्याय देने का काम ये महाराष्ट्र सरकार ने करना चाहिए, ये मैं उनको विनंती करती हूँ। आई हैव जस्ट हर्ड द ऑपोजिशन लीडर हैज स्पोक इन द मॉर्निंग इटसेल्फ अबाउट दिस बिल। उन्होंने बड़ा अच्छे से कहा है कि पिछले ओबीसी समाज में आज भी कई फार्मर्स, कई गरीब, कई विद्यार्थी आज भी गरीब और मिट्टी के घरों में रह रहे हैं, पर इसके पीछे कारण कौन है? जिन्होंने 70 वर्ष राज किया है वो इसके पीछे का कारण है। ओबीसी समाज को न्याय नहीं मिला पाए। क्या आज जो 7 सालों में जो सरकार यहाँ पे बैठी है उन्होंने जो न्याय देने का काम किया वो गलत है कि आप गलत है? ये आप ही खुद अपने विषयों पे एक बार सोचना बहुत ज़रूरी है। जिस तरीके से पिछले 2014 से, सर 2 minutes, वेरी इंपॉर्टेंट, आई एम वेरी इंडिपेंडेंट सर, आई एम नाइदर योर, जस्ट 1 minute, 1-2 minutes। जब देवेंद्र जी हमारे महाराष्ट्र के, सर 2 minutes, सर 1.5, I just want to make a point. Sir, hold your speech and I'll just you can talk after minute. me. You can talk after. Just hold a minute. See, there are like more 6 people to speak and there's just 12 minutes. So just stick to 3 minutes, please. Don't make it uncomfortable for me to press the bell. थैंक यू सो मच। जब देवेंद्र सरकार जी की सरकार, हमारे बीजेपी सरकार जब थी और मुख्यमंत्री देवेंद्र जी थे, उन्होंने एक स्पेशल ओबीसी विभाग बनाया गया था तथा इसके ओबीसी मंत्रालय का दर्जा दिया था। ये पहला ऐसा राज्य है जहाँ पे आईएएस ऑफिसर नियुक्त किया था और ओबीसी के लिए जो काम देवेंद्र जी ने किया, कोई भी राज्यों में ऐसा अभी तक मंत्रालय जिसको मंत्रालय का दर्जा मिले ऐसे कोई भी राज्य में अभी तक नहीं हुआ है। एंड दी अदर पीपल फ्रॉम माई कोलीग्स हु सिटिंग इन दी हाउस दिस टाइम, जो महाराष्ट्र में आज सरकार चला रहे हैं, उन्होंने बड़ी अच्छी कही है कि सोने की थाली हमारे सामने रख दी है पर ना उसमें अचार है ना खाना है। 32 वर्ष जिन पार्टी के साथ अलायंस में आपने अचार भी खाया, सोने की थाली भी देखी, खाना भी खाया, तब आपको सब चीज़ें मिल रही थी। मुझे उम्मीद है कि वो सोने की थाली दे के फिर हमारे तरफ, ये सरकार की तरफ आएंगे और महाराष्ट्र में फिर ये सरकार के साथ बैठेंगे। ऐसी शिवसेना, और शिवसेना का एक बड़ा अच्छा धोरण है कि बोलते हैं, हमारे मराठी में एक मन है, मैं बताऊंगी, महाराष्ट्रात एक मन बोली जाते कि पोटात काय यानी होटात काय। इसका अर्थ होता है पेट में क्या और होठों पे क्या। ये समझना बहुत कठिन है क्योंकि जिस तरीके से शिवसेना ने अपना स्पीच दिया और बताया ओबीसी के बारे में, तो ओबीसी को न्याय देने के हित में नहीं है, ना ही इनका समर्थन किया। ऐसी ये सरकार है। सर लास्ट वन मिनट सर, आई जस्ट थैंक्स प्रधानमंत्री जी एंड दी मंत्री जी जो यहाँ पर हैं, जिन्होंने ये बिल लाया ओबीसी को न्याय देने के लिए, पिछड़े वर्ग को समझने के लिए। और ऑपोजिशन लीडर ने कहा कि ये आवाज सुनकर, सर लास्ट 30 seconds సార్ మీరు కూడా తెలుగువాడే, నేను కూడా తెలుగువాడే, మీరు చైర్లో కూర్చొని కాబట్టి నాకు ఒక్క మినిట్ ఇవ్వండి, ఒక్క మినిట్। और जिस तरीके से सर, जिस तरीके से ऑपोजिशन वाले ने कहा कि I am from Maharashtra, I am proud of Maharashtra, but I am half part of Andhra and Telangana also, madam. But मैं आपको बहुत बहुत दिल से धन्यवाद करूंगी कि ओबीसी की आवाज सुनकर जो अधीर रंजन जी ने कहा कि आप अकोट तालुक्यामधील अंबाडी या शेतशिवाराला लागून असलेल्या गावाच्या बाजूला असलेल्या वाहत्या मोठ्या पाण्याच्या नाल्यामधील अजगर गावातील नागरिकांना व परिसरातील राहणाऱ्या लोकांना बराच वेळ दिसला होता। या ठिकाणाहून त्या अजगराने कोंबडीचे पिल्ले, कोंबड्या, अन्य असे प्राणी खाल्ल्यामुळे त्याला त्या ठिकाणी येण्याची शिकार करून पोट भरण्यासाठी चटक तयार झालेली। त्यामुळे तो त्या ठिकाणी वारंवार येत होता व तेथील राहत्या महिला नागरिकांना बरेच वेळा त्रास देत होता। त्यामुळे कोंबडींच्या व पिल्लांच्या संरक्षणासाठी काही नागरिकांनी कोंबडीला घरटे संरक्षण म्हणून ताराची जाडी कुंपण लावलेली होती। त्या पिल्लांसाठी बकरीच्या घरट्यांमध्ये येताना अजगर पुन्हा येत होता। यावेळी तो अजगर जाळीमध्ये अटक केलेल्या अवस्थेमध्ये अकोले जहागीर येथील शेतकरी उमेश गजानन जायडे यांना दिसला। आपल्या वावरात पट्टा आहे ते आठवडा कॉल येऊन गेला इथूनच का अकोलखेड
आलो नसतो मेला असता 1-1.5 तासात अंदाजचे पाहणं ते किती हे करून टाकलं आहे. अरे आम्हाला बंदूक वापरायची परवानगी नाही ना, मग चाकू बरा चाकू माझी डिक्की मी ते कधी सोबत टेप आहे बरी आठवण दिली. 6.5 फूट 7 फूट. त्यांनी अजगरबद्दल माहिती घटनास्थळावरून फॉरेस्ट ऑफिसर यांना फोन लावून घटनास्थळी बोलावले. यावेळी अकोला वन विभाग येथील उपवनसंरक्षक श्री के.आर. अर्जुना, सहाय्यक वनसंरक्षक वडोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी R.N. ओवे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा अंबाडी येथील वन्यप्राणी अजगरला जिवंत फिजिकल रेस्क्यू करून सुरक्षित जेरबंद करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक व महिला या भल्या मोठ्या अजगराला पाहण्यासाठी गर्दी लावत होते. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, ACN चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा सिटी न्यूज.